हॅलो चेक. हॅलो. स्वागतम. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तासागड सनातन चषक फायनल डे आज या स्पर्धेच्या आणि फायनल डे मध्ये थोड्याच वेळात या स्पर्धेला पुन्हा एकदा सुरुवात होईल. या फायनल डे ला सुरुवात होईल. दोन्ही टीम पुन्हा एकदा सज्ज झालेल्या आहेत. क्रांतीसूर्य धरती आबा बिरसा मुंडा यांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा मानाचा पुन्हा एकदा मुजरा करत या स्पर्धेला पण थोड्याच वेळात सुरुवात करत आहोत. पहिला सामना जो आपण पाहतो जिथे लीग मॅचेसचा जो पहिल्या दिवसाचा सामना अगदी पेंडिंग वरती होता तो सामना आपल्या समोर सध्या आहे. रिलायन्स 11 त्यांच्या विरुद्ध पुन्हा एकदा विश्वा 11. प्रत्येक टीमने पाहायला गेलं तर खूप चांगलं सध्या आपण पाहतो की या स्पर्धेचं आता वर्णन अगदी राहिलेलं आहे. ओमसाई या युट्यूब वाहिनीवरती सध्या या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज ओमसाई स्पोर्ट. पहिलाच बॉल ड्रायव्हिंग लेन्थवरती फुल्लर डिलिव्हरी होती, पण तो बॉल जो आहे तो पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात घेण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय. पण तो टायमिंग व्यवस्थित झालेला नाही आणि त्याच पुढे धावांची गती जी आहे ती प्राप्त होणार नाहीये. खूप चांगलं प्रदर्शन प्रत्येक टीमने अगदी दाखवलेला आहे आणि हा सामना पुन्हा एकदा अगदी कव्हर करण्याचा प्रयत्न होईल, शेवट गोल करण्याचा प्रयत्न होईल अशा प्रकारचे रिलायन्स 11ची सध्या वृत्ती आपण पाहतो, जिथे 2 आक्रमक फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना दिसत आहेत. पहिल्या षटक आपण पाहतो, की हात ओपन करण्याचा प्रयत्न सध्या जारी केला जातो, जिथे मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि आज फायनल डे मध्ये आपण पाहतो, की 2 कॅमेरा सहित ओमसाई YouTube वाहिनीवरती या स्पर्धेचं सध्या प्रक्षेपण अगदी केलं जातं. पुणे एकदा हवेत खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत पकडला जाईल का? अखिलेश पांडे तिथे आहेत आणि बॉलला कॅरी करतील आणि इथे पण पाहतो की चांगला झेल इथे पकडला आणि त्यानंतर पवनची खेळी जी आहे ते समाप्त. पहिला धक्का यावेळी पाहायला गेला तर बॅटिंग टीमसाठी रियास 11 डॉक्टर दीप्तालीन फर्स्ट विकेट डाऊन. क्वालिफायर 1 हा सामना याच्या नंतरचा राहील, पण तो हा सामना अगदी शेवट गोल करण्याचा प्रयत्न रियान्स 11 विश्वा 11 टीमचा हाच प्रयत्न आहे की पॉईंट टेबल मध्ये आपलं स्थान तर निश्चित आहे, पण त्यासाठी आपण म्हणतो की हा सामना जिंकला तर अगदी सेफ झोन मध्ये पुन्हा एकदा त्यांचं ट्रॅव्हलिंग जे आहे ते पुन्हा एकदा समाप्त होऊ शकतं. नाही तोपर्यंत सध्या आपण पाहतो की जितू सध्या विकेट टेकर बॉलर या पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली लेंथ लाईन जपता आणि डायरेक्शनला जबाब सध्या आहे त्याच्या मार्फत. स्लोवर वनचा पुन्हा एकदा वापर केला पण सध्या आहे तिथे तैनात अखिलेश पांडे आता बिझी सध्या आहेत. फिल्डिंग तितकी चांगली सध्या आपण पाहतो की त्यांच्या मार्फत अगदी केली जाते. धावेची गती पुन्हा एकदा प्राप्त होताना दिसते. धावसंख्या जॉब देशको का ती धावा आहेत फलकाती 2 या आकडावरती विकेट. हो, या डिशला प्रहार करण्याचा प्रयत्न रोहित सध्या आहे. बॉलच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न रोहितचा चांगला राहिला, पण थोडेसे लेट झाले तरी बॉल सीमापार येतो हा सनातन चषक चौकार. माझी बॅटिंग दर्जेदार बॅटिंग या प्रकारचे स्ट्रोक सिलेक्शन पाहिजे. कौन्सिलला पुढे एकदा बैठक मारण्याचा प्रयत्न राहिला, पण तो इथे जागा जी असते ती जास्त दिली जात नाहीये. स्लोवर वन चांगला टाकतो कारण की एका सेक्शन मध्ये बॉलला गती कमी करण्याचा प्रयत्न चांगला आहे आणि त्यात पुढे आपण सुद्धा पाहायला गेलं तर कमी गतीने म्हणजे स्लोवर वनचा पुढे एकदा वापर केल्यानंतर पंच एक मिनिट ओव्हरची समाप्ती. पहिला बॉल डॉट आहे, त्यानंतर एक सिंगल आहे, त्याच्यानंतर एक विकेट आणि त्यानंतर एक सिंगल आणि चौकार आणि शेवटचा बॉल आलाय डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. पहिल्याचा खेळ समाप्त. धावसंख्या जवळपास स्कोर करती फक्त आणि फक्त 6 धावा, 1 गडी बाद.
पहिल्यावरचा खेळ इथे समाप्त. पहिल्याच्या समाप्तीनंतर नवीनची गती जी आहे ती फलकाची जॉबमध्ये स्कोरकार्डवरती 6 धावा. एखादं काम करत असताना आपण पाहतो की त्या कामासाठी आपण संपूर्ण समर्पण अगदी देत असतो आणि या स्पर्धेमध्ये अगदी त्याच प्रकारचा आतापर्यंत प्रवास जो आहे तो आमच्या संपूर्ण आयोजकांचा राहिलेला आहे आणि त्यात पुढे एक चांगलं दर्जाचं क्रिकेट फुलेलींचा बॉल होता. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर ऑफ साइडला अगदी खेळण्याचा प्रयत्न बॉलच्या फ्रेममध्ये बॅटरची पुन्हा एकदा बॅट जी आहे ती पुन्हा एकदा पोहोचलेली नाहीये आणि जसा बॉल पडल्यानंतर अगदी सपकन विकेट कीपरच्या हातामध्ये येतो पण इथे डॉट बॉलची समाप्ती. चांगला फटका सध्या आहे. फील्डर सध्या तैनात तिथे अखिलेश पांडे साहेब बॉलला पुन्हा एकदा अगदी फील्ड करतील. धाव घेण्याचा प्रयत्न एक राहील आणि या एकादवीच्या मदतीने नवीन जी गती जी आहे ते फलकाच्या जॉबमध्ये स्कोर काढते 7 धावा. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या जारी. चांगली सध्या आपण पाहतो की रणनीती सध्या पाहायला मिळते. हो, पुणे दंशला हा बॉल सुद्धा बॅट घेण्याचा प्रयत्न राहिला. परंतु बॅट आणि बॉलचं जे मात्र कनेक्टिव्हिटी जी पाहिजे ती पुन्हा एकदा होताना दिसत नाहीये. बॉलिंग अटॅक आतापर्यंत चांगला राहिला. ज्या प्रकारे आपण पाहतो की पहिल्या षटक खूप चांगलं राहिलं. इथे 6 धावा खर्च केल्या. ओव्हर नंबर 2 मध्ये मॅटिटरी पॉवर प्ले आणि पॉवर प्लेमध्ये राकेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सध्या आहेत. राकेशच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर बॉलिंग अटॅक खूप चांगला राहिलेला आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी हा बॉल सुद्धा अगदी सरळ बॅटचा वापर. बॉल पुढे जाईल वापर. येतो हा शानदार कडक चौकार. कमालचं बॅटिंग. पुन्हा एकदा टेम्परमेंट होतं या फटकावर आणि त्यानंतर आपण पाहतो की चांगला फटका. तंत्रसिद्ध फलंदाजी करणं आवश्यक आहे. मोंटी सध्या बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 2 चा खेळ समाप्त आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 2 बाउंडरी झाल्यात आणि धावांची गती जी आहे ती जाऊन पोहोचते 6 च्या गतीने 12 धावा. 2 ओव्हर समाप्त. दोन ओव्हरचा खेळ समाप्त. सध्या आमच्या मुख्य समालोचन कक्षामध्ये सध्या या YouTube वाहिनीचे म्हणजे का तर आमचाही स्पोर्ट YouTube वाहिनीचे प्रोप्रायटर म्हणजे घरत सर सध्या आहेत. खूप चांगली नेहमी त्यांची कामगिरी असते आणि खास करून बैसोर मध्ये नेहमीच विजय असतात. आज भरपूर वेळ काढून सुद्धा या फायनल डे मध्ये सध्या उपस्थित आहेत. हो, पुन्हा एकदा फुल टॉस पाहायला गेलं तर फुल लेनची डिलिव्हरी होती. पण बॉल जो आहे तो पुन्हा एकदा चांगला टायमिंग जे आहे ते झालेलं नाहीये. आणि त्याचपुढे पाहायला गेलं तर पुन्हा एकदा डॉटमध्ये समाप्ती. वर्चस्व गाजवायचं असेल तर त्यासाठी आपण पाहतो की स्ट्रोक सिलेक्शन चांगलं पाहिजे, आय कॉन्टॅक्ट चांगलं पाहिजे. हो, आतापर्यंत झालेला नाहीये. पुन्हा एकदा ऑप्शनला फटका चांगला करारा प्रहार करत असा बॉल गॅपमध्ये बिटवीन द गॅपमध्ये जे बॉल सीमा पार येतो हा आणखी एक सनातन चषक चौकार. मात्र पुन्हा एकदा बॅटिंगचा जो मात्र आपण पाहतो की अंदाज जो आहे तो पुन्हा एकदा अंदाज अपना होत आहे आणि त्या अंदाजामध्ये सध्या बॅटिंग केली जाते. पुन्हा एकदा प्रहार बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर ज्या प्रकारे आपण पाहतो की कट केला जातो. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये सध्या आपण पाहतो हर्षद आणि एका मुलीने ध्रुव अशी जोडी सध्या 2 कॅमेरा सहित आपण फायनल डे आज कव्हर करतो या स्पर्धेच्या माध्यमातून सनातन चषक आसागड 2026. हो, रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न फटका पुन्हा एकदा इथे बॅटच्या अगदी पाहायला गेलं तर रडारमध्ये आलेला नाहीये. सातत्याने प्रयत्न तर जारी आहेत, पण आपण पाहतो की जी मात्र जबाबदारी की एक चांगलं टार्गेट जर सेट करायचं असेल तर त्यासाठी बॅटिंगची जी मात्र आवश्यकता आहे, मोठे फटके तुम्हाला सातत्याने खेळावे लागते आणि तो प्रयत्न जारी आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये, पण बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट होत नाहीये. हा बॉल सुद्धा हवेतच चाललाय. कोलिंगमध्ये पुन्हा एकदा पाहायला गेलं तर तिथे गडबड झालेली आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न सध्या डेरिक हिट आवश्यकता आहे ना. डेरिक हिटची पुन्हा एकदा आवश्यकता होती. अखेर 2 धावा घेण्याचा प्रयत्न राहिला आणि त्यापर्यंत आपण पाहतो की जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत पाहायला गेला तर 2 धावा प्राप्त होतील आणि या 2 धावेच्या मदतीने धावेची गती जी आहे ते फलकात जाऊन पोहोचते आतापर्यंत 19 19 धावा.
ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या जारी पण तो धावा जास्त खर्च केल्या जात नाहीये. त्याचं आपण पाहतो कारण की मोठे फटके आलेले नाहीयेत. फुलेलींचा बॉल होता. पुन्हा एकदा हा बॉल मागे चाललाय. पुढे सुद्धा बॉलचा पाठलाग करत आहेत. बॉल पुन्हा एकदा स्टॉप होईल का? बॉल आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न सध्या जारी आहे. पण अखेर बॉलला कॅरी करते तर 2 धावा ज्या आहेत त्या प्राप्त केल्या जातील आणि या 2 धावांच्या मदतीने ओव्हर नंबर 3चा खेळ समाप्त आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जबाबदारी स्कोर काढते. 21 धावा, 3 ओव्हर समाप्त. षटकाचा खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जबाबदारी स्कोर कार्डवरती 21 धावा फलकावरती. हो, यार सुद्धा हवेतच चाललाय. हवेत पकडला तर विकेट सध्या अगदी बाद होईल आणि कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न नितेशचा चांगला राहिला. बॉलच्या फ्रेममध्ये खूप चांगले अगदी पुढे सरसावले होते, परंतु बॉलला अगदी फील्ड करण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय. बॉलपर्यंत पोहोचतील पाहायला गेलं तर 2 धावा प्राप्त केल्या जातील. कॅचिंग पोझिशन पुन्हा एकदा गडबड तिथे होताना दिसते. रोहितने कॅच तिथे पकडमध्ये असमर्थ ते राहिलेत. यावेळी नितेश सुद्धा असमर्थ राहिलेत. म्हणजे इतकं तर आतापर्यंत 2 कॅचेस ज्या आहेत ते पुन्हा एकदा इथे अगदी पकडण्याचा जो मत विश्वास जो आहे तो पुन्हा एकदा सिद्ध करता आलेला नाहीये. हो याडी अखेर जो मात्र धमाका पाहिजे. मुकेशने पुन्हा एकदा आपल्या बॅटमधून हा ब्रँडेड षटकार त्याच्या बॅटमध्ये येतो. खेळ हा मस्तीचा, नाद हा कट्टर आणि ब्रँड हा ब्रँडेज आहे. येतो हा षटकार. कमालचे प्रदर्शन, जबरदस्त बॅटिंग. हो, बैठक मारण्याचा प्रयत्न होता. पंच पुन्हा एकदा दर्शवतील इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्या पुन्हा एकदा खर्च केली जाते. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची धावसंख्या जपते फलकाते. आता त्या टीमची टोटल जी आहे ती 30 ऑन द बोर्ड. 30 धावा फलकाते सध्या पाहायला मिळेल. असा गट सनातन चषक आज फायनल डे अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि अंतिम दिवसामध्ये कुठले संघ पुन्हा एकदा प्ले ऑफमध्ये 2 टीम तर पुन्हा एकदा पाहायला गेलं तर आपली जागा तर सेफ ठेवलेली आहे. त्यामध्ये जय महाराष्ट्र असतील त्यामध्ये आपण पाहतो की एका बाजूने वारली वॉरियर्स हा संघ सुद्धा आहे आणि MS11 टीमचा सुद्धा प्रयत्न चांगले राहिलेले आहेत. हा सामना महत्वाचा सध्या आहे. पुन्हा एकदा हा बॉल 75 होता. तो मोठा फटका जो आहे तो खेळण्याचा इरादा परफेक्टली बॅटवरती पुन्हा एकदा घेता आलेला नाहीये. एकच सिंगल इथे प्राप्त केली जाते. सिंगलच्या मदतीने धावीची गती फलकाती जंप स्कोर काढते 31-31 धावसंख्या फलकाते. ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या जारी. या रखरखत्या उन्हामध्ये सध्या क्रिकेटचा माहोल पुन्हा एकदा प्रहार करायचा होता. बॅटच्या आतली कडा घेत असताना बॉल पुढे एकदा शॉर्ट लेगमध्ये फीड करतील. निरीक्षण करण्याचा प्रयत्न सध्या जारी होता, परंतु तसं झालेलं नाहीये. बॉलला फीड करते तर एक धाव जी आहे ती पुढे एकदा प्राप्त केली जाते. सिंगल डबलच्या धावा सध्या महिन्या आहेत. अगदी त्या प्रकारच्या धावा ज्या आहेत त्या फलकात सध्या जोडण्याचा भीम पराक्रम जो आहे, तो मोठे फटके पाहिजेत आणि तो प्रयत्न सध्या मुकेश दादा एका बाजूने करतायत. कारण की बॅटिंग करत असताना त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत धावा आल्यात. अपयशी सातत्याने अगदी ठरलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये. हो, यार सुद्धा फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल तर त्याला सोडणार नाहीयेत. त्याच्यावरती फुल टॉल वसूल केला जाईल आणि आणखी एक येतो हा मिड विकेट लॉंगनच्या वरतून षटकार. कमाचा पुन्हा एकदा टेम्परमेंट कमाचा पुन्हा एकदा बॅटिंगचा जो मात्र हल्ला बॉल आहे तो दर्शवला जातो. लास्ट बॉल शेवटचा बॉल होता. पुन्हा एकदा फ्रॉम द बॉडी दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय आणि त्याचमुळे पंच पुन्हा एकदा पाहायला गेलं तर दर्शवतील एक्स्ट्रा धावसंख्या आहे ती प्राप्त होते आणि एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या जंप स्कोर कार्ड वरती 39-39. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 धावा खर्च केल्या. परंतु त्यानंतर आपण पाहतो की 9 धावा. बॉलिंग अटॅक चांगला राहिला परंतु हे षटक कुठे ना कुठे दुखी राहिलेलं आहे. प्रहार करायचा होता. यावेळी सुद्धा बॅटची एज आहे. बॉल मागे चाललाय. बॉल पुन्हा एकदा थांबवता येणार नाहीये. बॉल आतमध्ये ढकलतील का? पण अखेर पाहावं लागेल. बॉल आतमध्ये पुन्हा एकदा स्टॉप होईल असं सुद्धा प्रतीत होताना दिसते आणि जोपर्यंत बॉलच्या फ्रेममध्ये पोहोचते तोपर्यंत 3 धावा ज्या आहेत त्या प्राप्त केल्या जातील. या बॅटने धावा आलेल्या आहेत आणि 3 धावेच्या मदतीने होते षटकाची समाप्ती. चला पाण्याची व्यवस्था लगेच मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. घेऊया स्ट्रॅटेजिक टाइम आउट. धावसंख्या जो स्कोर काढती 42-42 डीजे ऑन.
तर डीजे वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. व्हेरी वेलकम या स्पर्धेमध्ये. मेरी और हमारी इस महाराष्ट्र की जन्मभूमी पर हम सभी का स्वागत करते हैं. आज शेवटचा दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि अंतिम दिवसामध्ये पाहूया कुठल्या टीमचं पुन्हा एकदा सिंहासन जे आहे ते आपल्या नावाचं पुन्हा एकदा या सनातन चषकमध्ये पुन्हा एकदा निर्माण केलं जाईल. आणि त्यासाठी आपण पाहतो की क्रिकेटची पुन्हा एकदा लढाई इथे प्रत्येक जण हवे आहे. आता 4 संघ फक्त उरतील या स्पर्धेमध्ये. अगदी आपला जो मत प्रवास जो आहे तो समाप्तीच्या मार्गात सुद्धा राहील. आणि त्या 4 संघामध्ये क्वालिफायर, एलिमिनेटर, क्वालिफायर 2 आणि फायनल. आणि खास करून आपण पाहतो की प्ले ऑफमध्ये फक्त पंचांसाठी आपण एक रिव्ह्यू जर डाउटफुल असेल, तर एक रिव्ह्यू आपण ठेवलेला खास करून पंचांसाठी. तो टीमसाठी नसेल लक्षात घ्यायचं आहे. क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर आणि त्यानंतर क्वालिफायर 2 आणि फायनलच्या मॅचमध्ये. बॉईसचा पहिला बॉल टप्पा तितका चांगला सध्या आपण पाहतो की हार्ड लेंथवरती बॉल जसा बाउन्स झाला परफेक्टली पुन्हा एकदा मॅनेज केलं जातं. तो बॉल जो आहे पुन्हा एकदा कलाटने दिली आणि त्यामुळे पाहायला गेलं तर बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट जो आहे तो पुन्हा एकदा होताना दिसत नाहीये. विश्वा 11 आणि दुसऱ्या बाजूने बॅटिंग करताना आपण पाहतो की रियांस 11 चांगले आता आपलं घोडदौड आतापर्यंत दोन्ही टीमची राहिलेली आहे. होय आणि आज सेट बॅटर आहे. अशा प्रकारचा बॉल जर समोर ठेवला तर त्याच्यावरती या प्रकारचं आक्रमणच होईल आणि आक्रमण पुन्हा एकदा होताना दिसते जिथे बॉल बॉडी लाईनच्या पलीकडे येतो हा षटकार नावाचा अग्निबाण. ग्रेट डीजे थँक यू. वैयक्तिक 34 धावांवरती सध्या खेळत आहेत मुकेश यांची बॅट आज पुन्हा एकदा कदाचित जे मत अपयश जे आहे ते पुन्हा एकदा पचवलेलं आहे. आणि बॅटला पुन्हा एकदा धार जे आहे ते पुन्हा एकदा कायम देताना दिसत आहेत. म्हणजे का तर वर्क चांगलं सध्या करताना दिसतात आपल्या टीमसाठी. सध्या बॅटचा वापर फ्लॅट बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न फिटनेस सध्या आहे तैनात लोंगोनला. याआधी कुठल्या प्रकारची चुकी होणार नाहीये. अगदी पार्सल जे आहे ते पुन्हा एकदा मनापासून स्वीकार करत असताना हवा में खेला और भाई साहब ये विकेट नंबर 2 मिला. विकेटच्या पतन फलंदाज बाद. पाचवं षटक 34 धावांवरती सध्या बाद होऊन परततात. पण तो काही कामाचे बॅटिंग थोडासा उशीर झाला. शेवट गोड खूप चांगला करण्याचा इरादा होता आणि अखेर मुकेशदादांच्या चेहऱ्यावरती सध्या स्माईल आहे. आणि नेहमी सारे अशोक किंवा पराभव स्माईल त्यांच्या चेहऱ्यावरती नेहमीच असते. आणि खास करून हसमुख नावाने सुद्धा ओळखले जात आहेत. कामाचे पुन्हा एकदा प्रदर्शन 34 धावा त्यामध्ये षटकारांची आतषबाजी म्हणजे का तर षटकारांच्या वर्षात अगदी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. बॅटिंग करण्यासाठी पुन्हा एकदा ऋतिक ॲक्शन मॅन. 3 बॉलचा आता खेळ समाप्त. 5वं षटक सध्या जारी आहे. ऋतिक पुन्हा एकदा सध्या पाहायला गेला तर दोन रन पेनल्टी बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. बट गार्ड ज्या आहे त्या 8 परिधान केले गाव. बॉल मार्कमध्ये पुन्हा एकदा बोलत तयार भाविश. हो, पुन्हा एकदा प्रहार करायचा होता. हा बॉल सुद्धा कट्टर केलाय. बॉल मागे चालला आणि इथे बॉल पर्यंत पोहोचते तोपर्यंत 2 धावा घेण्याचा प्रयत्न सध्या आहे. त्या 2 धावा प्राप्त केल्या जातील. त्या 2 धावा आपण मायनस करणार आहोत. अंतिम जे टार्गेट अगदी सेट होईल. त्यानंतर 2 धावा मायनस केल्या जातील लक्षात घ्यायचं आहे. शेवटच्या अगदी जे मात्र टार्गेट सेट होईल तिथून ते टार्गेट जे आहे त्यामध्ये 2 धावेची कपात जी आहे ती केली जाईल. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट जो आहे तो पुन्हा एकदा व्यवस्थित होताना दिसत नाहीये. भावेश एकाएकी आपण पाहतो की यंग टॅलेंट आहे पण आपल्या नावाची छाप जी आहे ती संपूर्ण टुर्नामेंटमध्ये खूप चांगली आणि कमालची अगदी प्रदर्शन दर्शवत असताना भावेश छोटा पॅक बडा धमाका अशा प्रकारचा त्याचा प्रवास जो आहे तो आतापर्यंत राहिलेला आहे. चांगली बॉलिंग राष्ट्राच्या जॉब स्कोर काठी 50 धावा आतापर्यंत स्कोर काठी ओव्हर नंबर 6.
ऑप्शनला पुन्हा एकदा फटका चांगला बॉल हवेत चला विकेट पुन्हा एकदा भेटू शकतं आणि इथे सुद्धा आपण पाहतो की हे 5वं षटक सध्या आहे आणि 5व्या ओव्हरमध्ये आपण पाहतो की 2 धक्के आणखी एक फलंदाज आणि आखरी पावलियन बॅट 5वं षटक सध्या जारी 5व्या ओव्हरचा खेळ समाप्त धावसंख्या जॉब स्कोर 50 धावा याच्यानंतर आपण पाहतो की क्वालिफायर 1 हा सामना राहील दोन्ही टीम आपण इनिंग ब्रेक नंतर टॉससाठी रेडी राहा आणि एक इनिंग मध्ये आपण पाहतो की 35 मिनिटाचा आपल्याला कालावधी जो आहे तो दिला जाईल आणि इथे सुद्धा आपण पाहतो की फिंगर गो इज अप लेग बिफोर विकेट इम्पॉर्टली लाईन आणि त्यानंतर पिचिंग इन लाईन आणि हाईट फॅक्टर या सर्व गोष्टी पुन्हा एकदा जुळतायत आणि त्याचपुढे पंचाचा पुन्हा एकदा हात जो आहे तो पुन्हा एकदा आपण पाहतो की ढगाकडे म्हणजेच का तर पुन्हा एकदा बॅटर आता मैदानच्या बाहेर जाईल विकेटच्या पतन 2 बॅटरची खूप चांगली पार्टनरशिप रचली जिथे मोंटे आणि पाहायला गेलं तर मुकेश दादांची खूप चांगली पार्टनरशिप होतं. त्यानंतर आपण पाहतो की एक जो जाता है उसके बाद एक और चला आता है अशा प्रकारचा पुन्हा एकदा आपण पाहतो की बॅटिंग ज्या लाईन आहे ती पुन्हा एकदा ढेपाळत असताना पुलेलींचा बॉल होता पुन्हा एकदा डाऊन द लेग ठेवण्याचा प्रयत्न पंच पुन्हा एकदा दर्शवतील यावेळी कुठल्या प्रकारचा बॉल आणि बॉडीचा पुन्हा एकदा इथे पाहायला गेला तर इथे बॉल प्रेस झालेला आहे का? पंच पुन्हा एकदा दर्शवतील यावेळी व्हाईट बॉल एक्स्ट्रा धावसंख्या पुन्हा एकदा प्राप्त होते. धावसंख्या ज्यामध्ये स्कोरकार्ड 51 संघ धोनी सर आहेत आणि दुसरा म्हणजे आपण पाहतो की पहिल्या दिवसापासून स्वानंद खूप चांगली कामगिरी पंचांच्या माध्यमातून सध्या आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून जिथे आपण पाहतो की प्रत्येक टीम हवे आहे आक्रमक आहे असा मैदानावरती एक पंचाची कामगिरी करणं पाहिजे तितकं सोपं तर नाहीये. परंतु स्वानंद ते काम जे आहे ते अचूकपणे आतापर्यंत हाताळलेलं आहे. खूप चांगली त्यांची कामगिरी त्यामध्ये आपण पाहतो की सागर सर आहेत सध्या मैदानाच्या आतमध्ये ऑनफील्ड. पुन्हा एकदा फटका चांगला सुद्धा आहे तैनात बॉलचा पुन्हा एकदा फ्रेममध्ये पोहोचतील बॉलला पुन्हा एकदा कॅरी करते तर ते एक जे आहे ते प्राप्त केली जाते. या सिंगलच्या माध्यमातून धामीची गती जी आहे ती फलकाची जॉब स्कोर काढते 50-52 ओव्हर नंबर 6चा खेळ सुद्धा जारी राकेश बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न ओन्सला पुन्हा एकदा फटका तर चांगला खेळला बॉल अलॉंग द कार्पेट ट्रॅव्हल सध्या करत असताना बॉलच्या रेंजमध्ये पोहोचतील बॉलला कॅरी करते तर ते एक धाव सिंगल डबलच्या धावसंख्या सध्या प्राप्त होताना दिसत आहेत या मैदानात. सनातन चषक या स्पर्धेमध्ये प्रत्येक टीमला आपलं कामगिरी चोखपणे पार पाडायचे होते आणि त्यामध्ये आपण पाहतो की बॉलिंग अटॅक आणि सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला चांगल्या करवायच्या होत्या आणि तो प्रयत्न करत असताना आतापर्यंत टीम विश्वा 11 बाकी बॅटिंग परफॉर्मन्स म्हणा त्यामध्ये आपण पाहतो की बॅटिंगच्या विरुद्ध नेहमीच आक्रमकतेने बॉलिंग करणं सुद्धा जाणता आहेत. हो, डाऊन द ग्राउंड फटका चांगला आपण फिल्डर आहे सध्या तैनात. रोहितचं पुन्हा एकदा टायमिंग तिथे फसलेलं आहे आणि बॉल पुन्हा एकदा फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. लॉंग ऑन बाउंड्रीच्या पलीकडे येतो हा षटकार. 6 षटकाचा खेळ इथे समाप्त आणि 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावेची गती जी आहे ती जाऊन पोहोचते फलकावरती 59 धावसंख्या फलकावरती. विकेट गमावली, 4 विकेट गमावलेत. 2 सुद्धा आपण पाहतो की धुवाधार आणि अप्रतिम बॅटर कारण की नकुल सुद्धा अगदी पाहायला गेलं तर एक मोठा विस्फोटक फलंदाज आहे. षटकार मारण्याची कामगिरी आपण पाहतो की मैदान किती मोठं असू द्या, नकुलच्या समोर ते काम नेहमी तो करतो. आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न डाऊन द ट्रॅक येऊन पण तो राहुल सांबर सध्या आपण पाहतो की जिथे त्याची बॉलिंग तितकी चांगली सध्या पाहायला मिळते. समजदारी त्याच्याकडे सुद्धा आहे, अंडरस्टँडिंग आणि त्या प्रकारचे सुद्धा बॉल डिलिव्हर करत असताना या ओव्हर नंबर 7 मध्ये पुन्हा एकदा बॉल ओपरा करण्याचा प्रयत्न टॉप एज कटरचा पुन्हा एकदा वापर केला आणि कटरच्या जाळ्यामध्ये पुन्हा एकदा अडकवलं जाईल आणि इथे सुद्धा आपण पाहतो की नकुलचा खेळ इथे समाप्त आणि आणखी एक फलंदाज याडी बॅक टू दी
डगआउट गॉन. 7वं षटक आणि 7व्या षटकाचा विचार केला तर जिथे आता 5वा षटका लागलेला आहे आणि आता नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी जोर देण्यासाठी आपल्या टीमला पुन्हा एकदा पुढे घेऊन जाण्याची जी मात्र जिम्मेदारी आहे. त्यामध्ये किशोरची पुन्हा एकदा आता वर्णी जी आहे ती लागली जाईल. हो, पुन्हा एकदा कटरचा पुन्हा एकदा वापर लेग ब्रेक चांगला टाकता येत आणि त्याचपुढे त्याच प्रकारचा पुन्हा एकदा व्हेरिएशन जे आहे म्हणजे का तर फिंगर रोल जे आहे ते करण्याचा इरादा असताना आपण पाहतो की बॉल आणि बॅटचा पुन्हा एकदा कनेक्शन जे आहे ते पुन्हा एकदा कनेक्टिव्हिटी हे पुन्हा एकदा होताना दिसत नाहीये. राउंड आर्म पुन्हा एकदा पुढचा बॉल पुढे खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न राहिला. लाईनमध्ये पुन्हा एकदा रिलीज लाईन जी आहे त्यामधून पुन्हा एकदा बॉल जो आहे तो पुन्हा एकदा अगदी सड-सड करत मागे जाईल. तो चांगला बॉल सध्या पाहायला मिळेल. असे की पुन्हा एकदा रोखून धरली जाते जिथे आपला जो आहे तो जाऊन पोहोचला होता 60 धावा. अव्वल नंबरचा विचार केला 7वं षटक. प्रहार करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा पडल्यानंतर बाहेरची लाईन पुन्हा एकदा आपण पाहतो की लाईन जी आहे ती मॅनेज करता आलेली नाहीये. जास्तीत जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न या रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा आपण पाहतो की हे क्रिकेटचं पुन्हा एकदा आपण पाहतो की इव्हेंट जो आहे तो साजरा केला जातो. कुठलाही क्लायमॅक्स असो आपण खेळणार कारण की क्रिकेटचा वेळ खूप मोठा आहे प्रत्येकाकडे. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पेसला बेरी करत असताना चांगली बॉल पुन्हा एकदा हार्ड लेन्थमध्ये ऑनस्टला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न राहिला. पण बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा कनेक्टिव्हिटी जी पाहिजे ती पुन्हा एकदा होताना दिसत नाहीये. सातत्याने चांगली गोलंदाजी सध्या करताना दिसते टीम विश्वा 11. खूप चांगला तबला आपण पाहतो की बॉलिंग अटॅक चांगली सध्या अनालिसिस पाहायला मिळते. अव्वल नंबरचा विचार केला 7वं षटक जारी. हो, पुन्हा एकदा प्रहार करायचा होता. टप्पा पुन्हा एकदा पाहावा लागेल. बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर इथे सुद्धा आपण पाहतो, की वळसा घालत असणाऱ्या आणि वेग आणि वळण या दोन्ही गोष्टी सध्या आहेत त्या बॉलरकडे आणि तो प्रयत्न सध्या जारी असताना आपण पाहतो, की आणखीन एक येते हा डॉट बॉल. नासिकला 61 7वं षटक जारी. पुन्हा एकदा प्रहार करायचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉल जो आहे तो पुन्हा एकदा लाईनमध्ये मेंटेन पुन्हा एकदा करता आलेला नाहीये आणि त्याचपुढे सातत्याने त्याच लाईनमध्ये बॉल जो आहे तो डिलिव्हर केला जातो. तर आणखीन एक बॉल वाईड असेल. धावसंख्या जंपने स्कोरकार्डवरती 62 नवीनची गती सातत्याने फलकात जोडण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामध्ये खूप चांगलं असं आपण पाहतो, की प्रदर्शन जे आहे ते टीम विश्वा 11 या टीमचे राहिलेलं आहे. पुणे एकदा तयार. हो, पुन्हा एकदा मला ते पोझिशनवरती नाही आणि त्याचपुढे इथे विकेटचे पतन होऊ शकतं. येस, होते षटकाची समाप्ती. 7 षटकाचा खेळ समाप्त. विकेट गमावले बॅटिंग टीमने. आतापर्यंत 6 विकेट गमावलेत. नासिक जॉम्पने स्कोर करते 62 या आकड्यावरती 6 विकेट गॉन. 7 षटक समाप्त. सात ओव्हरचा खेळ समाप्त. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जॉम्पने स्कोर काढते. सातत्याने किशोर मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतो. खेळ त्याचं अपयश जे आहे आपण सातत्याने पाहिलं. आता नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आता विकास. विकास सुद्धा आपण पाहतो, की मधल्या फळीमध्ये जेव्हा जेव्हा बॅटिंग करण्यासाठी येतो, तेव्हा तुटून पडत असतो आणि पुन्हा एकदा ती कामगिरी जी अपेक्षित आहे त्याच्या बॅटमधून तो प्रहार जो आहे, तो पुन्हा एकदा दर्शवत असताना ठोक डाला. इसको मॅक्सिमम पॉवर हिटर षटकार. कमालचं पुन्हा एकदा बॅटिंग लाईनअप आहे या टीमसाठी पण जेव्हा आपण पाहतो, की रिलायन्स 11 टीम चुक्या सातत्याने केलेल्या आहेत आणि त्याचपुढे वर्चस्व गाजवता आलेलं नाहीये या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये. बॅटिंग लाईनअप स्ट्राँग तर होती. पण तो प्रयत्न करायचा होते मजबूत पण इथे सुद्धा आपण पाहतो की बॉल जशी लाईन मिस केली आणि त्यानंतर दंडा उखाडला. विकेटचे पतन फलंदाज बाद.
68 धावसंख्या फलकावरती 68 विकेट सातत्याने गमावले 7 विकेट गमावले पाटेकर टीमने. आता इथून कशा प्रकारचा पुन्हा एकदा प्रयत्न राहील, जो मात्र सामना फिनिश करायचा आहे त्यामध्ये टार्गेट जे आहे ते पुन्हा एकदा कुठपर्यंत जाईल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं. बॉलला पुन्हा एकदा कधी ऑन साइडला पुन्हा एकदा फटका तर चांगला खेळलाय. एक धाव प्राप्त केली जाते या सिंगलच्या मदतीने. धावेची गती जी आहे ती फलकात जाऊन पोहोचतात 69. लास्ट ओव्हर सध्या आहे. 2 धावा मायनस सुद्धा होतील हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न ओव्हर्सला फटका तर चांगला खेळला पण बॉलपर्यंत पोहोचते तोपर्यंत एक धाव प्राप्त केली जाते. सेकंडचा पुन्हा एकदा कॉल आहे. जो बॉलच्या फ्रेममध्ये पोहोचते तोपर्यंत पाहायला गेला तर पुन्हा एकदा इथे धावसंख्या जी आहे ते पुन्हा एकदा अर्जित केली जाते. फक्त एकच सिंगल इथे प्राप्त केली जाते. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत त्या षटकातील. या इनिंगचे शेवटचे 2 बॉल. प्रफुल्लचा फटका हवेत केला. जितू सुद्धा आहे. फिल्डिंग पोझिशन पुन्हा एकदा तितकी चांगली आहे, पण तो बॉल पुन्हा एकदा फ्रेममध्ये पाहायला गेला तर अगदी त्याच्या आवाक्यात होता. पण तो झेल पकडण्यामध्ये आपण पाहतो, की जे मात्र कॉन्फिडन्स पाहिजे होता तसं मात्र होताना दिसत नाहीये. का ड्रॉप करतील? तोपर्यंत पाहायला गेला तर एक धाव आणि शेवटचा बॉल होता या षटकातील. शेवटचा बॉल पुन्हा एकदा पाहायला गेला तर आता डॉट बॉल. धावसंख्या जाऊन ते स्कोर करते 71. 71 धावसंख्या फलकात जाऊन पोहोचते. 2 धावा मायनस होतील हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. चला लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि पुढचा सामना आपण पाहणार आहोत. आता क्वालिफायर 1 हा सामना थोड्याच वेळात येईल. तत्पूर्वी डीजे रॉकी. चला बॅट्समन लगेच मैदानाचा ताबा घ्या. 71 धावा झाल्यात आणि आपण पाहतो, की 2 रनची पॅनलाइज म्हणजे काय तर चला बॅट्समन चला लगेच मैदानाचा ताबा घ्या. 2 रन पॅनलाइज म्हणजे 69 धावा झाल्यात आणि 70 रनचं टार्गेट आहे सामना जिंकण्यासाठी. आणि पुढच्या मॅचसाठी आपण पाहतो, की टायमर जे आहे ते सेट केले जाईल पुढच्या मॅचपासून. क्वालिफायर 1 मॅचपासून आपण पाहतो, की टायमर जे आहे ते सेट केलं जाईल 35 मिनिट आपल्यासाठी आपण अगदी ठेवणार आहोत आणि 35 मिनिटमध्ये आपल्याला इनिंग जी आहे ती कव्हर करणं अनिवार्य राहील. अन्यथा एक प्लेयर तुम्हाला रिंगणाच्या आतमध्ये घेणं आवश्यक असेल. चला 2 बॅटर चला मला वाटतं जास्त वेळ घेतला जातो. चला 2 बॅटर चला घाई करा. कारण की उन्हाचा पुन्हा एकदा आपण पाहतो, की दिवस आहेत आणि त्याचपुढे आपण घाई करावी.
अरे तो धावला नाही ना. मी तर धावलेला तो एन टायमाला धाव. वेलकम बॅक. पहिल्याच बॉल ऑनसेला ठेवण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर थोडीशी लाईन जी आहे ती पुन्हा बाहेरच्या अगदी दिशेने जाईल. पहिली बॉल पाहायला गेलं तर व्हाईट लाईन वरती ऑनसेला पुन्हा एकदा प्रहार टप्पा पुन्हा एकदा पिक करत असता फटका चांगला आहे तिथे नकुल बॉल पुन्हा एकदा फील्ड करण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय. वन हँडेडली पुन्हा एकदा झेल पकडण्याचा प्रयत्न पण बॉल जो आहे तो पुन्हा एकदा हातामध्ये कॅरी करू शकलेले नाहीये. तोपर्यंत धावेची गती जी आहे ते पुन्हा एकदा प्राप्त केली जाऊ शकते आणि त्याचमुळे चांगली फिल्डिंग तिथे तैनात. नकुलच्या मार्फत बॉलला पुन्हा एकदा वन हँडेड जे आहे ते पुन्हा एकदा आतमध्ये ढकलतील. तोपर्यंत गती जी आहे ते पुन्हा एकदा प्राप्त केली जाते. स्कोरवरती धावा ज्या आहेत त्या जेव्हा पोहोचतात फलकावरती 2 धावा आतापर्यंत 70 धावेचं टार्गेट. डाऊन द ट्रॅक पुढे घेण्याचा प्रयत्न बॉल हाय सध्या आहे. असा लेवलचा कॅच झेल करणं म्हणजे का तर सोपं काम नाहीये. पण तो ऋतिकसाठी असे झेल जे आहेत ते एकदम सोपे आहेत आणि त्यामुळे आपण पाहतो की पहिला धक्का फलंदाज राकेश यावेळी पाक होती डगआउट गॉन. इम्पॅक्ट मध्ये पुणे एकदा सध्या घोषणा केली जाते आणि इम्पॅक्ट मध्ये सुद्धा आपण पाहतो की अरुण सध्या मैदानाच्या आतमध्ये राहुल सांबर यांच्या जागेवरती सुद्धा आपण पाहतो की इम्पॅक्टची घोषणा जी आहे ते सध्या केली जाते आणि अरुण सध्या इन झालेले आहेत. बॉल सुद्धा पुन्हा एकदा फ्लिक करत असताना फटका पुन्हा एकदा चांगला लखनचा हात क्लास आहे. लखन अशा प्रकारचे बॉल सोडणार नाही येत आणि त्याच्या बॅट मधून पुन्हा एकदा दे घुमाके येतो हा टावरिंग षटकार. चला पुढचा सामना क्वालिफायर 1 दोन्ही टीमला विनंती आहे की आपण लगेच टॉससाठी उपस्थित राहायचे आहे. वारली वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध जय महाराष्ट्र असा सामना आपल्या समोर तर दोन्ही टीमला विनंती आहे चला लगेच टॉससाठी आपण कॉन्टॅक्ट करा. बॉलर पुन्हा एकदा तयार. यार सुद्धा प्रहार करायचा होता हा बॉल सुद्धा हवेत चला हवेत पकडला जाईल का आहे फिल्डर तिथे तैनात आणि कुठल्या प्रकारची चुकी झालेली नाहीये. कमालचा पुन्हा एकदा तिथे झेल पकडला जाईल आणि लखनची खेळी सुद्धा इथे समाप्त. किशोर सुद्धा आहे तिथे तैनात आणि किशोरच्या मार्फत बिलकुल चुकी अपेक्षित नाहीये. विकेटच्या पद्धत फलंदाज आर्किटेक्ट यावेळी आपल्या तंबूच्या दिशेने बाद.
बॉल ऑन सलग दिशा दिली बॉलला बॉल मागे सध्या जमीला घरंगडत मागे चला बॉल स्टॉप होईल का पण तो अखेर बॉल सीमा पार जाईल आणि या बॅटने धावा आलेल्या आहेत या 4 धावा होते पहिल्याचा खेळ जो आहे तो समाप्त आणि या 4 धावेच्या मदतीने धावेची गती जी आहे ते फलकात जाऊन पोहोचतात 3-3 धावा पहिल्याचा खेळ इथे समाप्त डीजे 42 बॉलमध्ये अजूनही 57 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी आवश्यक आहे आता रिपोर्टेशन के साथ पुन्हा एकदा बॉलिंग करण्यापूर्वी तो प्रयत्न पुन्हा एकदा करावा लागेल मोंटी ओ याने अनुजच्या पुढे एकदा समोर बॉल दिला नाही जसा समोर आला त्याच्यावरती षटकाराचे पुढे एकदा मोहर येईल का पण वन बॉल बॉल जाईल सीमा पार येतो हा दणदणीत चौकार 4 धावा 4 रन्स चांगला टायमिंग अरुण याच प्रकारचा फलंदाज आहे सध्या इम्पॅक्ट प्लेयरची भूमिका जी मात्र सकाळची आहे त्यामध्ये खूप चांगलं त्यांचं खेळाचं प्रदर्शन नेहमीच आपण पाहतो आणि यावेळी तेच सध्या प्रदर्शन दर्शवत असताना पुणेचा प्रहार हा बॉल सुद्धा त्याच लेंथवरती ठेवला होता आणि आता अगदी तोलून मापून बॉल मैदानच्या बाहेर इट्स अ मॅचिंग इट्स अ मॅक्झिमम येतो हा षटकार कमालची बॅटिंग जबरदस्त बॅटिंग सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल जिथे आवश्यकता आहे अफलातून बॅटिंगचा खेळ जो आहे तो करणं आवश्यक आहे आणि तीच बॅटिंग सुद्धा अरुण करताना आपल्या टीमसाठी हा बॉल सुद्धा दे घुमा के आणखी एक येतो हा प्रहार आणखी एक बॉल जाईल समापार येतो हा षटकार अप्रतिम बॅटिंग सुद्धा पाहायला मिळते धावसंख्या जॉब देस्को करतात 29 हो हापूस सुद्धा सरळ बॅटचा वापर याडी दोन आडवे मारले पण आता सरळ आणि हापूस सुद्धा जाईल सीमा पार अनादर अनादर इट्स अ 4 रन 4 रन आणखी एक चौकार डीजे आता थांबायचं नाव घेत नाहीये फलंदाज कारण की ज्या प्रकारे धावा काढायच्या आहेत अगदी त्या वृत्तीने सुद्धा फलंदाजी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आणि हा बोट सुद्धा स्लोट मध्ये दिला तर त्याच्यावरती पुन्हा एकदा प्रहारच येईल आणि आणखीन एक येतो हा मॅक्झिमम पुन्हा एकदा येतो हा षटकार हे षटक महागडे राहिलेलं आहे मोंटीसाठी कारण की मोंटीने सातत्याने चुक्या केलेल्या आहेत या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आणि त्याच्या विरुद्ध पुन्हा एकदा आता काउंटर अटॅक बॉल पुन्हा एकदा हवाई हल्ला 39 धावसंख्या फलकाने जाऊन स्कोर काढली अफलातून कामगिरी सध्या दर्शवत असताना अरुणच्या पाठमधून धावेंचा पुन्हा एकदा महापूर सुद्धा येताना दिसतो ओ आले हा आले हा पुन्हा एकदा षटकार काय कमाची बॅटिंग जबरदस्त बॅटिंग आणि अखेर रणूच्या बॅटमधून पुन्हा एकदा प्रहार होईल धावसंख्या जाऊन स्कोर करतात 45 दोन ओव्हरचा खेळ समाप्त 45 धाबा या स्पर्धेतील पॉवर प्ले मध्ये सर्वाधिक बेस्ट स्कोर कोणाचा असेल तर आता एकच ना बोलू शकतो आपण विश्वा 11 डीजे सनातन चषक या स्पर्धेतील सर्वाधिक महागडे षटक आता मोंटीच्या नावावरती आहे 32 धावा दोन ओव्हरचा खेळ इथे समाप्त धावसंख्या जॉब स्कोर करते धमीची गती जी आहे ती फलकाते कारण की मागचे षटक मोंटीच्या विरुद्धच गेलेलं आहे टीमच्या विरुद्धच गेलेलं आहे आता सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 25 धावेची आवश्यकता सतत बॉल मागते पुणे एकदा बोलत यार पुणे एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतो की बॅटची जशी एज घेतली त्यानंतर जिथे पुणे एकदा स्वतः इथे आपण पाहतो की खेळाडू वृत्ती जी आहे ती काय असते हे पुणे एकदा दर्शवले आहे चांगली पुणे एकदा किपरची भूमिका सध्या मोठी पुणे एकदा करत असताना आपण पाहतो की त्याच्या हातामध्ये झेल आणि पुणे एकदा ताण तणाव आणि निराशा चेहऱ्यावरती स्पष्टपणे जाणवते फलंदाज जाडी टाकतो बाद
25 धावेची आवश्यकता आहे आता नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी रोहित आपण आजच्या दिवसाचे जे म्हणतो उत्कृष्ट बॅटर आणि बॉलर जे आहेत ते बेस्ट परफॉर्मर त्यासाठी आपण देत आहोत अगदी टी-शर्ट ट्रेंड स्पोर्ट उंबरगाव यांच्या वतीने सध्या पुरस्कृत करण्यात आलेली जर्सी आणि बेस्ट बॅटरचा पुन्हा एकदा आपण किताब जो आहे तो पुन्हा एकदा प्रदान करणार आहोत अतुल बेडगा आणि बॉलिंगसाठी आपण देत आहोत महेश गांगडे. आपण सुद्धा ऑफसाईडला फटका चांगला खेळलाय बॉलला पुन्हा एकदा अगदी फिरकती तो 2 धावा ज्या आहेत त्या प्राप्त केल्या जातील या 2 धावांच्या मदतीने नवीनची गती जी आहे ती जाऊन पोहोचते 47 और विकेट पुन्हा एकदा बॉल तयार प्रफुल्ल आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न रोहितचा पुन्हा एकदा फटका जो आहे तो बॅटच्या रेंजमध्ये पुन्हा एकदा बॉलला अगदी दिला जात नाहीये रेंजमध्ये दिला तर बॉल जो आहे तो पुन्हा एकदा आउट ऑफ कव्हरेज होऊ शकतो अगदी त्याच पद्धतीने सध्या प्रफुल्लची बॉलिंग सध्या आपण पाहतो ही लाईन जी आहे ती मॅनेज केली जाते. पुढील खेळण्याचा प्रयत्न अनादर प्ले आणि मिस एकामध्ये अरुण चांगली बॅटिंग करतो अरुणला आता फिनिश करायचं असेल तर त्यासाठी अरुणला स्ट्राईक घ्यावी लागेल. अरुणने मागच्या ओव्हरमध्ये काय कमाची बॅटिंग केली अक्षरशः धावेचा पाऊसच पाडलेला आहे. पहिल्याच बॉल पासून चौकार षटकार असा प्रकारचा त्याचा प्रवास राहिला आणि एक चांगली त्यांनी माइलस्टोन जो आहे तो गाठलेला आहे. हा बॉल हवेत आणि काय झेल कॅरी करतील विकेटचे पदन फलंदाज रोहित बॅक टू दी पॅव्हलियन बाद. 23 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. तीन ओव्हरचा खेळ आता समाप्त 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या ज्यामध्ये स्कोर करते 47 आकडावरती 23 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. सामना इथं आता हार्ड नाहीये ज्या प्रकारे सध्या बॅटिंग आपण पाहतो ज्या प्रकारे परफॉर्मन्स सध्या केला जातो आवश्यकता आहे की इथून अरुणची खेळी कशी राहील कारण की तिसऱ्या षटक पाहायला गेला तर ज्या प्रकारे आपण पाहिलं फक्त 2 धावा खर्च केल्या तिसऱ्या ओव्हरमध्ये. प्रहार करायचा प्रयत्न बॉल हवेतच चाललेला आहे हाय पुन्हा एकदा आहे बॉल पर्यंत पोहोचते चुकी होते तिथे फिल्डरच्या माध्यमातून बॉलच्या रेंजमध्ये पोहोचते तोपर्यंत 2 धावा ज्या आहेत त्या प्राप्त केल्या जातील. वरून आक्रमकतेने सध्या पाहायला गेला तर बॅटिंग दर्शत असताना चला पुढचा सामना वारली वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत क्वालिफायर 1. चला दोन्ही टीमला विनंती आहे जय महाराष्ट्र आणि वारली वॉरियर्स. चला जास्त वेळ घेतला जातो लगेच आपण टॉससाठी कॉन्टॅक्ट करा. पुन्हा एकदा प्रहार फटका चांगला बॉल पुन्हा एकदा ऑनस्लॉट केलाय डीपमध्ये फिटनेस सुद्धा आहे त्यांना डेडिकेट करण्याचा प्रयत्न सुद्धा आहे पण तसं होताना दिसत नाहीये. एका धाव प्राप्त केली जाते या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 50 म्हणजे इतका तर 20 धावेची आवश्यकता आहे. 20 धावा पाहिजे सामना जिंकण्यासाठी. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते 50 धावा. 2 नंबरचा विचार केला तर जिथे आपण पाहतो की आवश्यक आहे आता चांगल्या बॉलिंगची. इथे सुद्धा चांगला फटका ऑप्शनला फक्त बॉल दिसत बॉल मागे चाललाय. बॉलिंग मारती पुन्हा एकदा बॉल तयार. हा सामना एकदम सोपा तर वाटतो. जर प्रहार करायचा तर अरुणचा फटका पुन्हा एकदा हवेत चला पवन सध्या आहे डीपमध्ये झेलच्या पुन्हा एकदा खाली कॅचिंग पोझिशन पुन्हा एकदा व्यवस्थित नाहीये. पवन कडून होते चुकी त्याचा फायदा जो आहे अरुण सातत्याने घेताना दिसत आहेत. बॉलला फिरकती तो धावसंख्या जे आहे ते प्राप्त केली जाते या सिंगलच्या मदतीने. धावसंख्या जंप स्कोर करतात 50-52 म्हणजे आता 18 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. सामना महत्वाचा आणि अगदी कंडिशन लेवलमध्ये सुद्धा आहे बॅटिंग टीमसाठी. आवश्यक आहे की लवकरात लवकर सामना फिनिश करण्याची जी मात्र जोखीम सध्या घेतली जाते. पुन्हा एकदा फुलेलींचा बॉल पडल्यानंतर इथेच बॅट ज्या प्रकारे स्विंग करण्याचा प्रयत्न फक्त बॉलला अगदी दिशाचा प्रयत्न होता पण तसं होताना दिसत नाहीये. बॉलिंग तितकी चांगली कमालची तोपर्यंत समाप्ती धावसंख्या रोखून सध्या धरली जाते. 18 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी पण तो प्रयत्न पुन्हा एकदा मजबूत पाहिजे तो प्रयत्न सध्या जारी आहे या मैदानात.
पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न लाईन जी आहे ती तितकी चांगली कामाची. ओव्हर नंबर 4चा खेळ समाप्त आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जबाबदार स्कोर करते 52 म्हणजे मात्र 18 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. नकुल सध्या ओव्हर नंबर 5 मध्ये सध्या इन ॲक्शन मध्ये आहेत. तर पहिलाच बॉल पाहायला गेलं तर रफकन विकेटकीपर चौथम देतो. बॉलिंग लाईन जी आहे ती तितकी चांगली सध्या कमाचे पाहायला मिळते. नवा जे आहे तर पुन्हा एकदा डिपेंड होतील का? कारण की धावेची आवश्यकता फक्त आणि फक्त 18 धावेची आवश्यकता आहे. फुटबॉल आणि अरुणला अशा प्रकारचा बॉल म्हणजे इतका तर पुन्हा एकदा इथे तोफा दिलेला आहे. आणि तोफा पुन्हा एकदा अगदी मनापासून कबूल करत असताना तोफा कबूल हे षटकार. अरुणची वैयक्तिक धावसंख्या 12 बॉल 43. पुन्हा एकदा प्रहार करायचा होता. हा बॉल ऑन्सला ढकलला पिटायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये बॉलला पुन्हा एकदा फिरकती तर एका धाव इथे प्राप्त केली जाते. तर 13 बॉलमध्ये जर पाहायला गेलं तर 44 44 धावेवरती सध्या खेळत आहेत. फास्टेस्ट 50 पुन्हा एकदा आपल्या या बॅटमधून पुन्हा एकदा अगदी प्रस्थापित करतील का? हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. कारण की ज्या प्रकारे अरुणची बॅट सध्या तडपलेली आहे, अरुणची कामगिरी तितकी चांगली आपण पाहतोय या मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मागते पुन्हा एकदा नकुल. पुढे खेळण्याचा प्रयत्न फटका चांगला सरळ बॅटचा वापर बॉल पुन्हा एकदा अगदी जाईल. हा तीर कमानातून पुन्हा एकदा धनुष्य बाण अगदी जसं जातो अगदी त्या प्रकारचा फटका सध्या आहे. आणि बॉल पुन्हा एकदा सरळ बाउंड्री पलीकडे येतो हा चौकार. 7 धावेची आवश्यकता आहे. चला वारली वॉरियर्सने जे महाराष्ट्र मला वाटतं अजूनही आपला कर्णधार पाठवलेला नाहीये. त्यासाठी कौन्सिलला प्रहार करायचा प्रयत्न बॉल हवेतच चालला सध्या बॉल फिल्डर सध्या बॉलच्या फ्रेममध्ये पोहोचतील. एक धाव इथे प्राप्त केली जाते या सिंगलच्या मदतीने आणि त्यानंतर 2 धाव इथे प्राप्त केल्या जातील. प्रश्न निर्माण सुद्धा होत आहे जिथे अरुणचं अर्धशतक होऊ शकतं का? अरुण पुन्हा एकदा आपलं ड्रीम जे आहे ते पूर्ण करेल का? फक्त धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी आता 5 धावा पाहिजेत. 5 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी बॉलिंग मागते पुन्हा एकदा बॉलर तयार शेवटचा बॉल या षटकात येईल. 5वा षटक सध्या जारी. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा बॉलर तयार होईल आता. हो, काय कॅच तिथे पकडलेला आहे आणि इथे विकेटचे पतन फलंदाज यावेळी बॅक टू दी पॅव्हलियन. 5 धावेची आवश्यकता आहे तिची. चला शेवटचा पुकार असेल वारली वॉरियर्स आणि जय महाराष्ट्र. चला शेवटचा पुकार याच्या पुढे आपल्याला कॉल करता येणार नाहीये आणि आता समोरचा संघ जर उपस्थित राहील तर त्या टीमला विजयाचा पुन्हा एकदा टॉस विन जो आहे तो दिला येईल. तर हा बॉल हवेत आणि जेल बॉल सीमा पार येतो हा चौकार. स्कोर इज लेवल फक्त एका धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. अरुणने सातत्याने पाहायला गेलं तर त्याला संधी दिलेल्या आहेत आणि त्या संधीचा पुन्हा एकदा फायदा जो आहे तो उचलत असताना फक्त एका धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता आपलं अर्धशतक पुन्हा एकदा साजरं करण्यासाठी पण हा बॉल पुन्हा एकदा पाहायला गेला तर इथे चला तर मला वाटतं नो बॉल आहे आणि त्याचमुळे सामना इथे समाप्त.
चला जितू मानकर आपण या तिसऱ्या दिवसाचा बेस्ट बॅटर उत्कृष्ट कामगिरी जितू मानकर आपण या लगेचच हा पुरस्कार वितरित केला जाईल अखिलेश पांडे साहेब यांच्या शुभ हस्ते आणि या स्पर्धेमध्ये अखिलेश पांडे साहेबांचा सुद्धा रोल तितकाच महत्वाचा आहे. चला वारली टीम लगेचच आपण या आणि दुसऱ्या बाजूने जे महाराष्ट्र वारली वॉरियर्स चला जास्त वेळ घेतला जातो चला टीम पूर्ण झाली असेल तर लगेच आपण साठी हजर राहावं चला विनंती आहे